नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM सेकंडरी स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. वैद्यकीय शुल्क चिकित्सा शुश्रूषा 2. याआधी आपण 2008चा बघितलेला आहे. आता 2009चा बघूया. JNM सेकंडरी स्टुडंटसाठी आहे MSN जो मेडिकल सर्जिकल नर्सिंग. 16 जून 2009चा आहे. 75 मार्काचा आहे. त्यात आपण पूर्ण क्वेश्चन पेपर बघूया. सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया याच्या व्हिडिओला. प्रश्न पहिला, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. त्यात पहिला आहे डॅश डॅश हे औषध अस्थिमज्जाच्या कार्य कमी करते. तरी ते ड येणार, अँटी निओप्लास्टिक. ठीक आहे, टिक करून घ्या ड. तसं दुसरं बघा, सर्कमसिजन ही शस्त्रक्रिया डॅश डॅश यामध्ये करतात. तर यात ब येणार, फायमोसिस. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, आवाजाचा घोंगरेपणा डॅश डॅश यामध्ये दिसतं. तरी ते घशाचा कर्करोग. ठीक आहे. सॉरी ब येणार आहेत, स्वरयंत्राचा कर्करोग. हां, आवाजाचा घोंगरेपणा स्वरयंत्राचा कर्करोग यामध्ये दिसतो. तसंच चौथं बघा, मॅमोग्राफी तपासणी डॅश डॅशच्या निदानासाठी केली जाते. तर इथे ब येणार, स्तनाचा कर्करोग. मॅमोग्राफी स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी केली जाते. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, डॅश डॅश ही शस्त्रक्रिया डेव्हिएटेड नेझल सेप्टममध्ये केली जाते. तर यात सबक्यूस रिसेक्शन येणार. ठीक आहे, सबम्युकस रिसेक्शन येणार. आता जोड्या लावू बघूया. पहिल्या याच्यात आहे अ मध्ये सोरियासिस. तर याला ई येणार. ठीक आहे, चमकती रुपेरी रंगाची त्वचा. तसं दुसरं बघा, उच्च रक्तदाब. तर यात क येणार आहे, कमी मिठाचा आहार. मलेरियाला यात ड येणार आहे. ठीक आहे, मलेरियाला क्लोरोक्विन सल्फेट. तसंच गँग्रीनला काय येणार आहे, ब ॲम्फेट्युटेशन. ठीक आहे. तसंच राईस वॉटर स्टूल. तर याला कॉलरा येणार आहे. ठीक आहे. तसंच चुक्की बरोबर बघूया. पहिला आहे ऑस्टिओपोरोसिस अवस्थेत हाडाच्या घनतेमध्ये वाढ होते. तर चूक आहे हे. ठीक आहे, वाढ कमी होते. ठीक आहे. तसंच दुसरे बघा, कोलेस्टामामध्ये कानाच्या पडद्यामागे एका पिशवीमध्ये टाकाऊ त्वचावर सेबासिसमध्ये मटेरियल असते. तर बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं. तसंच तिसरं बघा, मोतीबिंदूमध्ये पारदर्शक भिंग अपारदर्शक होते. हे पण बरोबर आहे. ठीक आहे. तसंच चौथं बघा, सोरायसिस आणि या त्वचेच्या आहारामध्ये त्वचेवरती लाल रंगाचे वरती उचललेल्या चट्ट्यावरची चंदेरी स्केलर असतात. तर बरोबर आहे. ठीक आहे. सोरायसिसमध्ये त्वचेवर कसे, त्वचेच्या आजारामध्ये त्वचेवरची लाल रंगाची व वरती उचललेले चट्ट्यावरची चंदेरी स्केलस असतात. तसंच पाचवं बघा, बर्गर्स रोगामध्ये मधून रोहिण्यामध्ये बोटाच्या व पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन पावतात.
चूक आहे हा. क्वेश्चन कुठले आले ते बघूया. प्रश्न दुसरा बघा. कोणतेही दोन मधले फरक स्पष्ट करा. पहिला आहे हेपॅटायटिस. तुम्हाला कुठलेही दोनच लिहायचे. 10 मार्काला हेपॅटायटिस व हेपॅटायटिस बी. ठीक आहे. हेपॅटायटिस ए व हेपॅटायटिस बी. आपत्कालीन मध्यकर्ण 10 व दीर्घकालीन मध्यकर्ण 10. तसंच तिसरं बघा कर्करोगजन्य आवाळू आणि साधा आवाळू. ठीक आहे. 3पैकी तुम्हाला 2च लिहायचं आहे. टिपालियामध्ये बघा कोणतेही 4 लिहायचं. 5पैकी भाजलेल्या रुग्णाची काळजी लिहायची आहे. ट्रकियास्कोपी लिहायची आहे. विषमज्वर लिहायचा, बहिरेपणा आणि नायट्रोग्लिसरीन. ठीक आहे. कुठलेही 4 लिहायचे. 20 मार्काला आहे. प्रश्न 4 बघा. श्री यशवंत वय 56 वर्ष, कॉन्जेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर, हृदय दौर्बल्य. रोगनिदान केल्याने वैद्यकीय कक्षात दाखल झाले आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहायचे. त्यावरून 2-2 मार्काला 5-5 मार्काला आहे. कन्झेक्टिव्ह कार्डियाक फेल्युअर म्हणजे काय ते लिहायचे 2 मार्कासाठी तुम्हाला. कन्झेक्टिव्ह कार्डियाक फेल्युअरची कारणे लिहायचे 2 मार्काला. कन्झेक्टिव्ह कार्डियाक फेल्युअरमध्ये कोणती चिन्हे व लक्षणं दिसतात ते लिहायचं आहे. तसंच श्री यशवंत यांच्या कोणकोणत्या तपासण्या केल्या पाहिजे ते लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. 2 मार्काला आहे. कन्झेक्टिव्ह कार्डियाक ह्या रुग्णाची शुश्रूषा परिचर्या व्यवस्थापन कशी करा हे सविस्तर लिहायचं आहे. 5 मार्काला आहे. श्री यशवंत व त्याच्या कुटुंबियांना दवाखान्यातून घरी जाताना काय आरोग्य शिक्षण द्या ते 2 मार्काला लिहायचं आहे. जर वरचं नसेल येत तुम्हाला तर किंवा दिलेलं आहे, तुम्ही खालचं पण लिहू शकता. ठीक आहे. पण तुम्हाला 2पैकी कुठलेही खालच्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे असेल किंवा वरच्या क्वेश्चनचे. ठीक आहे. वत्सल्याबाई वय 61 वर्ष, नेत्र कक्षात मोतीबिंद झाल्याने दाखल झाल्या आहेत. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर इथे तुम्हाला मोतीबिंदाची व्याख्या लिहायची 1 मार्काला. मोतीबिंदाची कारणे कोणकोणती आहेत ते लिहायचे. मोतीबिंदू झाल्याचे चिन्ह लक्षण लिहायचे. तसंच मोतीबिंदाच्या शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर शुश्रूषा कशी कराल ते सविस्तर लिहायचे. तसंच वत्सल्याबाई डोळ्यांची काळजी घेण्याबाबत काय आरोग्य शिक्षण द्याल ते लिहायचं आहे. तर तुम्हाला इथे याचे क्वेश्चनचे आन्सर लिहिण्यासाठी पूर्ण डिसीजबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तर पूर्ण डिसीज वाचून काढा. तुमच्या लक्षात नसेलही राहत तरी तुम्ही त्याला 1-2 वेळा वाचून काढा. ठीक आहे. कमसे कम तुम्हाला पॉईंट तरी लिहिता आले पाहिजे. तसंच 5वा प्रश्न बघा. श्रीमती शांताबाई व 62 वर्ष, खुब्याच्या सांध्यात हिप जॉईंट हाडमोड झाल्याने अस्थिशल्य कक्षात दाखल झाल्या आहेत. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. खुब्याच्या सांध्याची हिप जॉईंटच्या हाडामोडची कोणकोणती कारणे आहेत ते लिहायचे तुम्हाला. 2 मार्काला आहे. खुब्याच्या सांध्याच्या हाडामोडीची चिन्हे व लक्षणे कोणती ते लिहायचं आहे. खुब्याच्या सांध्याच्या हाडामोडीत करावयाच्या शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर शुश्रूषा परिचर्या ते लिहायचं आहे. हाडामोडीत कोणते विपरीत परिणाम होतात ते लिहायचं आहे. तसंच 5वं, श्रीमती शांताबाई यांना दवाखान्यातून घरी जाताना काय आरोग्य शिक्षण द्याल ते लिहायचं आहे. तर हा झाला आपला JNM सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर. मेडिकल सर्जिकल 2चा क्वेश्चन पेपर आहे हा 2009चा. याच्या आधी 2008चा बघितलेला आहे. ठीक आहे. असे समर 2010, 2011, 2012चे 4 एक नवीन सब्जेक्ट ॲड झालेला आहे बहुतेक चाइल्ड. 1 मिनिट. कुठला तो आहे पीडियाट्रिक नर्सिंग. हा 2017 पासून ॲड झालेला आहे. तर याचे क्वेश्चन पेपर मी 2017 पासून टाकेल. सध्या तरी तुम्हाला 3च याचे मिळून जाणार. पण तुम्हाला मी कर्नाटक साईडचे वगैरे किंवा ओडिसा साईडचे कशा प्रकारे क्वेश्चन पेपर आले ते पण टाकून देणार सेकंड इयर JNM सेकंड इयरसाठी.
तर जेने फर्स्ट इयरचे तर भरपूर ऑलरेडी झालेलेच आहे. चला तर याचे आपण आता आन्सर बघूया. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पॉज करून लिहून बुकमध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर लिहून काढा आणि तोच वाचा. कमसे कम तुमच्या लक्षात राहील. रिपीट जरी होत असेल तर रिपीट लिहून काढा, तेवढंच तुमच्या लक्षात राहील. सगळ्यात सोपी पद्धत आहे अभ्यास करायची. लिहून काढा आणि त्याला वाचून काढा. बस, पाठ करण्याची काही तेवढी गरज नाही आहे. पण कोणाला वाचून जर पाठ नसेल होत, डिसीज आहे, तर तुम्हाला पाठ करण्याची तेवढी काही गरज आहे नाही. एकदम ॲक्युरेटली ते तुम्हाला होऊन जाणार. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. रिकाम्या जागेचं आहे. वरती कोणाला समजले नसेल तर इथून पण लिहू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला याचे फरक स्पष्ट करा वेगळ्या याच्यात देऊन देणार किंवा सेपरेटमध्ये व्हिडिओ बनवणार त्यावर. पण मला सध्या खरंच वेळ नाही आहे, त्यामुळे मी खूप कमी व्हिडिओ बनवायसाठी वेळ मिळत आहे. पण जेवढा मला माझ्याकडून होईल तेवढे मी क्वेश्चन पेपर टाकेल. पण थोडा वेळ लागेल. एक 2 दिवसाची तरी गॅप पडेल. कारण की मला जेएनएम फर्स्ट इयरसाठी पण टाकायचे आहे आणि जेएनएम सेकंड इयरसाठी पण टाकायचे आहे. ठीक आहे. चुकी बरोबर बघून घ्या. स्पष्टीकरण असते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही क्वेश्चन लिहिताना, आन्सर लिहिताना उदाहरण लिहत चला. तुमच्या भाषेत उदाहरण लिहाल तरी खूप मस्त. ठीक आहे. डिफरन्स बघून घ्या. कशा प्रकारे लिहायचे सांगून देते. ठीक आहे. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बीचे वैशिष्ट्य सांगते. कुठपर्यंत पहिलं असेल हे वैशिष्ट्य आहे कारण. ठीक आहे. हिपॅटायटिस एचं आहे आणि हिपॅटायटिस बी. ठीक आहे. संसर्ग हे वैशिष्ट्यामध्ये येईल. तर या रेषेपासून तर या रेषेपर्यंत वैशिष्ट्य आहे फर्स्ट याचं. आणि मग मलतोंडी मार्ग दूषित अन्य पाणी. आणि ह्या रेषेपर्यंत हिपॅटायटिस एचं रक्तवीर्य आणि हे सेकंड रेस रक्तवीर्य योनी लेस आणि आईपासून बाळाला. तर हे झालं आपलं हिपॅटायटिस बीचं. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आहे. कारण की मी डब्यात दिलं असतं तर क्वेश्चन पेपर बनवायला मला एखादी तास लागतो. तुम्हाला वाटत असेल असंच बनतं, तर नाही. म्हणून हे अशा प्रकारे आलेलं आहे. ठीक आहे. तर मला वेळ लागतो क्वेश्चन पेपर बनवायला, म्हणून मी अशा प्रकारे दिलेलं आहे. याला तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिफरन्स मी वेगळे करून देणार. तर थोडं थांबून करावं लागेल. ठीक आहे. हे झालं कारण. हे झालं हिपॅटायटिस एचं आणि हे झालं इथून झालं हिपॅटायटिस बीचं. सेम तसंच इन्क्युबेशन हे कारण आहे. या रेषेपासून या डॅशपर्यंत तर रेसपर्यंत हिपॅटायटिस ए आणि या डॅशपर्यंत ह्या डॅशपर्यंत सेम तसंच आहे. हा तर बरोबर डॅश डॅश करा आणि यापासून तर एवढं. ठीक आहे. समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. हे सेकंड पण तसंच आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. एक पॉईंट आहे. या डॅशपर्यंत पहिली डॅश ते एक वैशिष्ट्य, मग अचानक सुरू होते 3 आठवड्यापर्यंत टिकते. तर हे आपलं ॲक्यूट ओटायटिस मीडिया. आणि दुसरं आहे 3 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकते. तर पहिल्या डॅशपर्यंत तिसऱ्या डॅशपर्यंत क्रॉनिक ओटायटिस मीडिया. ठीक आहे. सोपं आहे, समजू शकाल. ठीक आहे. तिसरं बघा. सेम तिसरं पण तसंच आहे. ठीक आहे. मुद्दे बघून घ्या, महत्त्वाचे आहे, कामी येणार तुमचं. प्रश्न तिसरा. जळलेला टिपाली आहे. जळलेल्या रुग्णाची नर्सिंग काळजी लिहून घ्या. परिचर्या, नर्सिंग काळजी. ठीक आहे. जखमेची काळजी. ठीक आहे.
संसर्ग प्रतिबंध, आहार निशस्त. हे झालं आपलं रुग्णाची, जडलेल्या रुग्णाची काळजी. दुसरं बघा ट्रकिओस्टॉमीचं बघून घ्या. ठीक आहे, त्याचं पण दिलेलं आहे. परिचर्या, ठीक आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह काळजी आहे ट्रकिओस्टॉमीची. स्क्रीनशॉट काढून घ्या. तिसरं बघा टायफॉईडचं पण दिलेलं आहे. टायफॉईडचं पण करून घ्या. चौथं बघा बधिरत्व, त्याचं पण लिहून घ्या. टिपालियामधला आहे. पाचवं बघा नायट्रोग्लिसरीन, लिहून घ्या. प्रश्न चौथा बघून घ्या. खालीलयाचे आन्सर दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यातलं प्रश्न चौथा म्हटलं 1-2 मार्कर आहे, लिहून घ्या. दुसरं बघा कन्सेक्टिव्ह कार्डियक फेलियरची कारणे लिहून घ्या. कोरोनरी आर्टरी डिसीज, CAD, हृदयाचे रक्त अडथळे, उच्च हायपरटेन्शन, रक्तदबाव. ठीक आहे, ही झाली कारणे त्यांची. अनुवांशिक, कुटुंबाचे, हृदय. ठीक. तसंच तिसरं बघा कन्सेक्टिव्ह कार्डियक फेलियरची लक्षणे कोणती, लक्षण लिहून घ्या. श्वास कोंडणे, झोपेत. खूप सोपं आहे. तुम्ही एकदा जरी वाचून काढलं तर तुमच्या लक्षात येऊन जाणार. 1-2दा तरी वाचून काढा. पाठ करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, 1-2 मार्कला आहे तर लक्षात सहज राहू. डिसीज वाचणं चालू करा. सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी तेच आहे. प्रश्न चौथ्याचं बघा आन्सर. ठीक आहे, रक्त तपासणी वगैरे क्वेश्चन वाचून घ्या आणि क्वेश्चनचे आन्सर लिहा. स्क्रीनशॉट काढा, नाही तर पॉज करून व्हिडिओ हे करा. तसंच पाचवं बघून घ्या. कन्सेक्टिव्ह कार्डियक फेलियर नर्सिंगची व्यवस्थापना तपशील लिहा. उत्तर दिलेले आहे. तुम्हाला कुठल्याच यूट्यूबला असे व्हिडिओ दिसणार नाही. पेपरचे क्वेश्चन सोडून दिलेले आहे. ठीक आहे, पूर्ण पेपर एकसाथच दिलेला आहे, तर फायदा घेऊन घ्या त्याचा आणि अभ्यास करा. कारण की तुम्ही जर एका क्वेश्चनचे आन्सर काढतं म्हटलं तर तुम्हाला अख्खं पुस्तक शोधून काढावं लागेल. खूप. ठीक आहे, प्रश्न 6वा आरोग्य शिक्षण द्या. बघून घ्या. आरोग्य शिक्षण तर तुम्हाला विचारतात. तर जसं डिसीजबद्दल माहीत राहील तर तुम्ही आरोग्य शिक्षण पण देऊ शकाल. तर डिसीज वाचणं चालू करा. किंवामध्ये बघा प्रश्न चौथ्यामधला खालच्या किंवामध्ये जे सेपरेट दिलेलं होतं त्याचं आहे. मोतीबिंद म्हणजे काय, 1 मार्कासाठी आहे. मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या क्रिस्टलाइन लेन्सेसवर होणारा अपष्टतापणा, जे पडदा पडल्या जातो मोतीबिंदाचा व्हाईटवाला. ठीक आहे, ऑप्सिसिटी. ठीक आहे, ज्यामुळे धुंद होते आणि वृद्धामध्ये होते. ठीक आहे, जास्त करून बुजुर्ग लोकांमध्ये किंवा म्हाताऱ्या लोकांमध्ये दिसते. मोतीबिंदाची कारणे बघा, कारणे लिहून घ्या. मोतीबिंदाची लक्षणे 2 मार्कासाठी आहे. उदाहरण लिहित सर जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवता तर एक छोटंसं 2 ओळीचं तरी उदाहरण तुम्ही देत सर. ठीक आहे, कमसे कम तुमचा आन्सर नाही समजेल तर उदाहरण समजेल, त्यावर तुम्हाला मार्क मिळून जाणार. ठीक आहे, क्वेश्चन वाचत चला. हे प्रश्न चौथ्यामधलं उत्तर लिहून घ्या. ठीक आहे, वत्सलाबाई यांना डोळ्याच्या काळजीमध्ये आरोग्य शिक्षण. तर आरोग्य शिक्षण बघा काय द्यायचं आहे तुम्हाला इथे. ठीक आहे,
आरोग्य शिक्षण आहे, ठीक आहे. आणि अतिरिक्त सूचना आरोग्य शिक्षण व्यतिरिक्त. तसंच पाचवं बघा, पाचव्याचं क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. हिप जॉईंट फ्रॅक्चरची कारणे बघा कुठली कुठली असते वृद्धांमध्ये, ठीक आहे. लक्षणे बघा हिप जॉईंट फ्रॅक्चरची लक्षणे. हिप जॉईंट फ्रॅक्चरची प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह नर्सिंग काळजी बघा. हे तर खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. कशा प्रकारे काळजी घेतात ते बघा. तसं तिसरं बघा, खोलीच्या हालचालाची रूम व्यायाम गुंतागुंत टाळणे. प्रश्न चौथा बघा, फ्रॅक्चरचे गुंतागुंतीचे गुंतागुंती कोणत्या. 2 मार्कासाठी विचारलेलं आहे, बघून घ्या. रक्ताच्या गुठल्या होणे, ऑस्टिओमायलायसिस, हाडाचे योग्य रीतीने जुळत नाही, हाडांचा रक्तपुरवठा बंद होतो. हे झाले आपले गुंतागुंती. 2 मार्काला लिहू शकता, ठीक आहे. तसंच पाचव्यामधलं 5वं, संताबाई यांना डिस्चार्ज आरोग्य शिक्षण कुठले द्या. आरोग्य शिक्षण तर प्रत्येक डिसीजमध्ये विचारलेलंच आहे, प्रत्येक याच्यात विचारलं आहे. तर कशा प्रकारे तुम्ही आरोग्य शिक्षण द्या ते बघून घ्या, ठीक आहे. चला तर आपलं झालं आहे क्वेश्चन पेपर. परत एकदा सांगून देते की व्हिडिओ रोज येणार नाही, 1-2 दिवसात तरी लेट होऊन जाणार, कारण की खूप बिझी चाललेलं आहे. त्यामुळे पण मी वेळात वेळ काढून JNM फर्स्ट इयरसाठी आणि JNM सेकंड इयरसाठी व्हिडिओ करत आहे. JNM फर्स्ट इयरचे तर भरपूर झालेलं आहे, कम्युनिटीचं तर ऑलमोस्ट झालेलाच आहे, फक्त एकच बाकी आहे 2016चा. आणि आता JNM सेकंड इयरचा पण कंप्लीट होऊन जाणार. JNM सेकंड इयरचे 2008चे झाले, 2009 चालू आहे. नेक्स्ट आपला असेल मेंटल हेल्थ फिजिशियन नर्सिंग, तर हे पण 2008चं झालेलं आहे, 9चं व्हायचं बाकी आहे. आणि अजून JNM फर्स्ट इयरचे फंडामेंटल नर्सिंग आणि जे क्वेश्चन बाकी असेल ते हळूहळू टाकून देणार, ठीक आहे. चला तर व्हिडिओला लाईक करून द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि क्वेश्चन असल्यास कमेंट करा. धन्यवाद. आणि हो, PDF माझ्याजवळ PDF नाही आहे, कारण की हे व्हिडिओ मी लाईव्ह करून शूट करते, कारण की मला टाईप करावं लागतं, त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बनवू शकतो. जर PDFसाठी तर भरपूर टाईम लागणार. सध्या तरी माझं टेलिग्राम चॅनल नाहीच आहे. जेव्हा होईल तेव्हा मी पूर्ण क्वेश्चनचे एक आन्सर टाकेल, ठीक आहे. PDF तर मिळू शकणार नाही तुम्हाला, सध्या तरी व्हिडिओज बघावं लागेल माझे, ठीक आहे. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओला मिळूया.